एवढं मोठं सरकारला फसवलेलं, याच्याविषयी या अधिकाऱ्याविषयी, या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई आणि या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सरकार करणार का? मग 167 कोटीचं हॉटेल 60 कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरिबाची काळजी घेताय का धनगरची काळजी घेताय? हा माझा पहिला प्रश्न आहे. ते दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये, बेस नाहीये. शासनाने लक्ष घालाय. लक्षवेधी क्रमांक 1. लक्षवेधी क्रमांक 1 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, एक संभाजीनगरमध्ये बीट्स हॉटेल आहे आणि बीट्स हॉटेल मुंबईच्या शेअर बाजारातील धनदा कॉर्पोरेशन ही कंपनी चालवत होती आणि चालवत असताना आर्थिक वेगवेगळ्या कारणाने ही संस्था MPID जो ॲक्ट MPID याच्यात सभापती महोदय जप्त करण्यात आलेली आहे आणि कलेक्टर साहेबांच्या अंडर ही संस्था काम करते. सभापती महोदय, ही संस्था किंवा याचं हॉटेल सेल करण्यासाठी राज्य सरकारने म्हणजे महसूल विभागाने एक जाहिरात काढली आणि या जाहिरातीत काढल्यानंतर मिसेस सिद्धांत मटेरियल प्रॉक्युरमेंट अँड सप्लायर्स कंपनी, लक्ष्मी निर्मल हॉलिडे होम कंपनी आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अशा 3 कंपन्यांचं याच्यामध्ये सभापती महोदय निविदा आलेली आहे. माझा या मार्फत प्रश्न असा आहे की या प्रश्नाच्या उत्तरात जे लिहिलेलं आहे, माननीय महसूल मंत्री साहेब, शासकीय नोंदणीकृत मूल्यमापक यांच्याकडून दिनांक 26 डिसेंबर 2018 रोजी जो मूल्यांकनाचा अहवाल आहे तो आहे 75.92 कोटी आणि हा आहे 26 डिसेंबर 2018चा. माझा याच्यातला पहिला प्रश्न आहे, 2025 मध्ये तुम्ही याचा लिलाव करता आणि 2018चं मूल्यमापन घेता. आजच्या मूल्यमापनाच्या हेतूनं मी जे प्रायव्हेट मूल्यमापकांकडून जी माहिती घेतली, या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन जवळपास 150 कोटी आहे. आणि त्यामुळे माझा पहिला प्रश्न राहील असा की तुम्ही आत्ताच्या बाजारभावानुसार या लिलावाचं व्हॅल्युएशन का काढलं नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकतेचा अभाव आहे, कारण इथं 150 कर्मचारी होते, त्यांना कोणतीही नोटीस दिली नाही. दुसरी गोष्ट, जी कंपनी याच्यामध्ये सिद्धांत नावाची जी कंपनी आली, याच्यात अटी शर्तीमध्ये सभापती महोदय आणि माननीय मंत्री महोदय, ही कंपनी 2024ला हिचं रजिस्ट्रेशनचा अर्ज आहे. 2024 रजिस्टर आहे का नाही आहे मला माहिती नाही. माझ्या माहितीप्रमाणे कंपनीच नोंदणीकृत नाहीये एक, आणि कंपनी नोंदणीकृत नाही असली तर 2024चा तिचा अर्ज माझ्याकडे आहे आणि ती कंपनी 65 कोटी 75 कोटीसाठी टेंडर टाकते आणि याच्यात अटी शर्तीमध्ये लिहिलेलं आहे की 3 वर्षाचं ITR पूर्णपणे असलं पाहिजे. आता मला सांगा, जर ही कंपनी 2024 ची रजिस्टर आहे, तीही रजिस्टर्डच नाही असं माझं मत आहे, तर मग 3 वर्षाचं ITR नसताना याचं टेंडर मंजूर कसं होतं, हा दुसरा माझा प्रश्न आहे. तिसरा माझा प्रश्न असा आहे,
या विषयामध्ये की याच्यामध्ये राज्यस्तरीय दैनिकामध्ये जाहिरात देण्याची आवश्यकता आहे. माझा प्रश्न आहे की कोणत्या राज्यस्तरीय दैनिकामध्ये ही जाहिरात दिली, आणि सगळ्यात महत्त्वाचं की याच्या आधी याचे टेंडर निघाले होते, परंतु जो 2025 मध्ये टेंडर निघालं याच्यातून दोन गोष्टी सभापती महोदय जाणीवपूर्वक वगळल्या की जे आधीच्या टेंडरमध्ये होतं की सॉलन्सी सर्टिफिकेट 40 कोटीचं आणि या कंपनीचं टर्नओव्हर मिनिमम 45 कोटीचं असावं. या दोन गोष्टी सुद्धा या टेंडरमध्ये नाही. तिसरी गोष्ट, या टेंडरमध्ये ज्या कंपन्या 3 कंपन्या आल्या, 1 नंबरची कंपनी, 2 नंबरची कंपनी आणि 3 नंबरची कंपनी, याचा फक्त 5 लाखाचा डिफरन्स आहे. याचा अर्थ चेंज झालेली सभापती महोदय याच्यामध्ये, याच्यामध्ये रिंग झालेली सभापती महोदय. आणि म्हणून या ज्या कंपन्या आहे याचं सुद्धा बिडिंग मध्ये ज्या पद्धतीनं माझ्याकडे आकडा आहे की समजा याची स्टार्ट प्राइस 48 कोटी 85 लाख असेल, 85,56,000 आहे, तर सिद्धांत कंपनीनं 47 कोटी टाकलेला आहे, म्हणजे 15 लाख कमी. दुसरी कंपनी 46,95,000 म्हणजे 5 लाख कमी. तिसऱ्या कंपनीनं 46 कोटी 95 लाख आणि तिसऱ्या कंपनीनं 46 कोटी 90 लाख, अशा पद्धतीनं म्हणजे 5 लाख एवढाच. म्हणजे याचा अर्थ स्पष्टपणे दिसतंय की हा फ्रॉड आहे सभापती महोदय. रिंग करून अशा पद्धतीनं या गोष्टी दिलेल्या आहे आणि शासनाचा मोठ्या पद्धतीनं फसवणूक करण्याचा हा प्रयत्न झालेला आहे सभापती महोदय. आणि याच्यामध्ये जर ही कंपनीचे जे मालक आहे, जे अजून रजिस्टर नाही, त्याचं नाव सिद्धांत शिरसाट आहे आणि स्पष्ट सांगायला काही हरकत नाही, जर ही कंपनी 65-75 कोटीचं टेंडर टाकते तर सिद्धांत शिरसाटांचे वडील आपल्या राज्याचे मंत्रिमंडळात आहे आणि यांचं निवडणुकीचं शपथपत्र माझ्याकडे आहे 2024चं. याच्यामध्ये सिद्धांत शिरसाटच्या नावाने 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलेलं नाही सभापती महोदय, 1 रुपया सुद्धा उत्पन्न दाखवलं नाही. आणि म्हणून माझा याच्यामध्ये राज्य सरकारचा महसूल विभागाचे अधिकारी हे काम बघतात आणि म्हणून माननीय महसूल मंत्री महोदय, आता याच्यामध्ये जे 2 लोकांनी बिडिंग केलेली आहे, मग आता पुन्हा एकदा मला आज माहिती मिळाली की त्या एसडीएमनी पुन्हा कोर्टाकडे अप्लाय केलेलं आहे नवीन टेंडर काढायचं. खरं तर रिंग झालेली, परंतु माझ्या माहितीप्रमाणे ज्या लोकांनी टेंडर टाकलं होतं त्यांनी पुन्हा एकदा कलेक्टरांकडे अर्ज केलेला आहे एसडीएम कडे की आमची घ्यायची तयारी आहे. माझा प्रश्न याच्यामध्ये असा आहे की एक तर तुम्ही रिंग झालेली आहे, कंपनी रजिस्टर नाही, ITR नाही, एवढं मोठं सरकारला फसवलेलं. याच्याविषयी या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई आणि या सगळ्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी सरकार करणार का? माननीय मंत्री महोदय. माननीय सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेत्यांनी जी लक्षवेधी आणली आहे, या लक्षवेधीमध्ये जे या ठिकाणी विट्स हॉटेल आहे याबद्दलची संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे. त्यामुळे ती निविदाच नाही आहे, ती आता प्रक्रियाच रद्द झाली आहे. तर त्या निविदा प्रक्रिया रद्द झालेल्या विषयामध्ये आणि आपण आता जे आता माननीय विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं आहे की ही निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे. 2018चं व्हॅल्युएशन का घेतलं आणि 2025चं का केलं नाही? तर यामध्ये 2018 ते 25 या काळामध्ये या हॉटेलकरता 6 वेळा निविदा काढल्या. 2018च्या व्हॅल्युएशन प्रमाणेच त्या ठिकाणी 2025च्या 6 निविदेत कुणी याला भाग घ्यायला तयार नाही. तर मग MPID कोर्टाने असं म्हटलं की तुम्ही त्याच बेस रेटला जा आणि त्यावरच निविदा काढा. त्यामुळे या निविदा काढताना 6 वेळा कुठेही त्या ठिकाणी
माननीय विरोधी पक्षनेते की यामध्ये कोणीच येत नव्हतं म्हणून MPID कोर्टाने स्वतः म्हटलं आणि आमचे महसूल विभागाचे AGO काय आहेत त्याला नेमला गेला आहे MPID कोर्टातर्फे. हा विषय आमचा नाहीच आहे, पण स्वतः MPID कोर्टाने आमच्या उपविभागाधिकाऱ्यांना हे नेमलं प्राधिकरण म्हणून, सक्षम प्राधिकारी म्हणून, आणि त्यामुळं हा निविदा काढतो. तर या ठिकाणी ही गोष्ट खरी आहे की आपल्याला जर निविदा रद्दच झाली आहे तर या निविदेचा पुन्हा आपण निविदा काढताना जे काही या ठिकाणी आपले मुद्दे आहे त्या मुद्द्यावर निश्चितपणे पुन्हा एकदा विचार करून पुढची कारवाई आपण करू. पण ही रद्द झालेल्या निविदेमध्ये मला वाटतं आता याच्यामध्ये जर निविदा पूर्ण झाली असती, शासनाची काही फसवणूक झाली असती, 6,600 जे याचे शेअर होल्डर आहे, खरा मुद्दा काय आहे याच्यात की आपलं सर्वांनी कुणाची काळजी घ्यायची आहे. जे 6,600 गुंतवणूकदारांनी या कंपनीमध्ये जे इन्व्हेस्टमेंट केलं आहे आणि या कंपनीने काय केलं, जी धनदा आहे, धनदाच ना, हां ती धनदा कॉर्पोरेशन यांनी 6,600 लोकांकडनं 13% व्याजाने 270 कोटी रुपये घेतले आहे. आणि या शेअर होल्डर जे आहे हे विचाराचं वनवन फिरून राहिले. मूळ प्रश्न दानवे साहेब आपल्या समोर आहे की 6,600 लोकांना या कंपनीकडनं पैसे वसूल करण्याकरता MPID कोर्ट लागलं. आपल्याला या ठिकाणी आज कडक भूमिका घेऊन या कंपनीकडनं हे पैसे वसूल करून हे जे शेअर होल्डर आहे यांना देण्याकरता काम करावं लागणार आहे. त्यामुळं माझी आपल्याला एकच या ठिकाणी विनंती आहे विरोधी पक्षनेते की हा विषय आता निविदा रद्द झाल्यामुळे संपलेला आहे. नव्याने निविदा काढताना मात्र आपण जे काही त्या ठिकाणी काही कंडिशन टाकायचे असतील किंवा आणि या निविदेकरता कोणी यायलाच तयार नव्हतं म्हणून त्या कंडिशन बदलत गेल्या, त्या कमी होत गेल्या. ह्या कुणा व्यक्तीकरता कमी नाही केल्या, कोणी येणारच नाही आहे. तर मग त्या किमान तेवढे पैसे वसूल होतील आणि आपल्याला शेअर होल्डरला देता येतील अशी MPID कोर्टाची भावना आहे, अशी प्राधिकरणाची भावना आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं ही निविदा प्रक्रिया रद्द झाल्यामुळं आता त्या ठिकाणी जे काही आपण मेरिटवर पुन्हा एकदा निविदा काढू आणि त्यातनं मग आपण या ठिकाणी त्या 6,600 लोकांना न्याय कसा मिळेल याची कारवाई करू. अनिल परब. विरोधी पक्ष नेत्यांनी मांडलं की हे सगळं काम दबावाखाली झालेलं आहे. दबाव कोणाचा आहे हे सगळ्यांना माहिती आहे, हे काय मी आता वेगळं सांगायची गरज नाही. त्यांनी त्याच्या बाबतीतली सगळी माहिती आपल्याकडे दिली आहे. मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलंय की काळजी कोणाची घ्यायची आहे, ज्यांनी त्या धनदा कंपनीमध्ये पैसे गुंतवले ते सर्वसाधारण गरीब लोक आहेत, त्यांचीच काळजी आहे ना तुम्हाला. मग 167 कोटीचं हॉटेल 60 कोटीला त्यांच्या घशात घालताना आपण गरीबाची काळजी घेताय का धनगरग्यांची काळजी घेताय, हा माझा पहिला प्रश्न आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे की जे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं की MPID कोर्टाने ज्या वेळेला प्राधिकृत केलं एखाद्या अधिकाऱ्याला की पुढची कारवाई तुम्ही करायची आणि ज्या वेळेला हे टेंडर काढलं गेलं, हे टेंडर रिंग केलं गेलं, 5-5, 10-10 लाखाच्या फरकाने सगळ्यांनी भरलेले आहेत. ह्या ज्या वेळेला कार्टेल आणि रिंग होते त्या वेळेला त्या अधिकाऱ्याची जबाबदारी असते की जे काही निकष आहेत ते तपासून घेतले पाहिजेत. निकष काय की 3 वर्षाचा ITR त्याच्याकडे असला पाहिजे, 3 वर्षाची त्याची पूर्ण नाही असं नाही म्हणजे चोरी पकडली गेली म्हणून इथं चोरी पकडली गेली नसती तर गेला चला. हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना, हे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना, अरे गरिबांच्या पैशासाठी लढतायत ना. गरिबांच्या पैशाचा तोंडचा घास काढून कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गळ्यात घालायचा काय, हा विषय नाही आहे. विषय असा आहे की ज्याने ही चुकी केली, ज्याने ITR न तपासता या टेंडरमध्ये भाग घ्यायला परवानगी दिली, जे टेंडर त्यांनी अलाउड केलं त्याच्यावरती आपण कारवाई केली का, नंबर 1चा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की रिंग झाली आहे हे तर स्पष्ट आहे. 2 नंबर 3 नंबर 5-5 लाखाने करतायत. ज्यांचा गेल्या इलेक्शनच्या पूर्ण डिटेलमध्ये ज्यांची तो तर ED इन्कम टॅक्स यांचा विषय आहे, ते तर काय करणार नाहीयेत. इकडचा कोण असला असता तर आज संध्याकाळपर्यंत नोटीस आली असती 50 खाली की ताबडतोब या म्हणून. आमचं म्हणणं असं आहे की ज्यांच्या बॅलन्स शीटला पैसे नाहीत, ज्यांच्या उत्पन्नाचा दाखला इथे विरोधी पक्ष नेत्यांनी दिलेला आहे, यांची पार्श्वभूमी न तपासता तुम्ही अशा पद्धतीची रिंग
निकष पूर्ण न करता अलाउड करता, याचा अर्थ तो भ्रष्टाचार आहे. तुम्ही रद्द केलं म्हणजे याचा अर्थ सुटले नाहीये. एखादी चोरी झाली, पकडली गेली, माल परत गेला म्हणून गुन्हा रद्द होत नाही. गुन्हा राहतो, त्याला सजा होते, आणि ती सजा करण्यासाठी तुमचा कन्सर्न काय? गरिबाचे पैसे मिळाले पाहिजेत ना. मग तुम्ही सभागृहात आज सांगा की 167 कोटी मूल्यभावाने म्हणजे बाजार भावाने त्याचं व्हॅल्युएशन आलंय. तुमच्या नवीन बीडची मिनिमम क्रायटेरिया हा 167 कोटी रुपये 167 कोटी रुपये असला पाहिजे, आणि जे रिंग मध्ये येतील यांची कडक तपासणी होऊन हे हॉटेल जर त्या किमतीच्या वरती गेलं किंवा त्या किमतीच्या पार गेलं तर तुमचा गरिबांचा प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून तुम्ही सभागृहामध्ये आज गरिबांची बाजू मांडलेली आहे. तर गरिबांना न्याय देण्यासाठी तुम्ही जी मूळ किंमत त्याची आहे ती तुम्ही वसूल करणार का? आणि ज्याने हे काम केलं, ज्याने ही रिंग अलाउड केली, त्याच्यावरती तुम्ही काय कारवाई करणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, मी आधीच सांगितलं माननीय विरोधी पक्षनेते आणि अनिल परब साहेब की 75 कोटी रुपये 2018चं व्हॅल्युएशन होतं, आणि 2018चं व्हॅल्युएशन जे 6 वेळा लिलाव झाल्यावरही एकही व्यक्ती त्या ठिकाणी कोणी त्या लिलाव प्रक्रियेत आला नाही. याच्यापेक्षा याच्यापूर्वी याच्या दुसऱ्या कंपन्या सुद्धा ह्या नवीन कंपन्या आल्या आहेत, पण यापेक्षा अनेक कंपन्या आल्या होत्या या 6 निविदेमध्ये. तेव्हा कुणी हे त्या किमतीत घ्यायला तयार नाही 75 कोटीमध्ये. म्हणून आमच्या जे काही प्राधिकारी आहेत, सक्षम प्राधिकारी EDO, त्यांनी ती किंमत ठेवली. खरं तर 2025चं व्हॅल्युएशन काढलं, मग 2018चं व्हॅल्युएशन यायला कोणी तयार नाही. तर 2025च्या व्हॅल्युएशनला मला वाटतं हाही प्रयत्न करून बघू आपण, तो करायला अडचण नाही आहे. पण आपल्याला या ठिकाणी जे मेरिट आहे टेंडरचे ते पुन्हा मेरिट कायम ठेवून, विरोधी पक्षनेते हे या टेंडरचे जे मेरिट आहे, जे काही तुम्हाला वाटतं 2 कंडिशन वाढल्या पाहिजे, आपण पुन्हा 2 कंडिशन वाढवू, सॉल्व्हन्सीची सर्टिफिकेटची कंडिशन वाढवू, पुन्हा कळकटी करू. कळकटी टाकण्यामध्ये काही अडचण नाही शासनाची. यामध्ये अजून 2 कंडिशन वाढवून देऊ, मेरिटवर झालं पाहिजे. मी या मताही सहमत आहे की आमच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी मेरिटवर हे करू. फक्त या ठिकाणी मला डाऊट एवढाच आहे सभागृहासमोर सांगण्याकरता, 75 कोटीमध्ये 6 वेळा काढलं तेव्हा ही कंपनी सिद्धांत वगैरे कोणी नव्हती. यापूर्वी अनेक कंपन्या मोठ्या मोठ्या आल्या होत्या आणि चांगल्या नामांकित कंपन्या आल्या होत्या, त्यांनीही घेतलं नाही. मला असं वाटतं की आपण 2025चं व्हॅल्युएशन एकदा पुन्हा करू, पुन्हा प्रयत्न करू, कंडिशन चांगल्या ठेवू. पण आत्ता माझं या ठिकाणी सभागृह हेच सांगत आहे की या ठिकाणी निविदा प्रक्रिया रद्द झाली आहे, कोणताही घोटाळा झाला नाही. फक्त 6,600 लोकांना नाही, अनिल परब साहेब, नाही ती प्रक्रिया रद्द झाली. प्रक्रिया झाली असती, माझं एवढंच म्हणणं आहे की प्रक्रिया नाही घोटाळा झाला म्हणून असं आहे. जी कंपन्या आल्या त्यांनी जे 25% पैसे आहेत ते भरले नाही. मंत्री महोदयांना पूर्ण करू दे. परब साहेब, बोलायची परत संधी देतो. मी सांगतो. मंत्री महोदयांना पूर्ण करू. त्यांनी रद्द का झाली निविदा सभापती महोदय की 25% जे तातडीनं पैसे भरायला पाहिजे निविदाधारकांनी ते भरले नाही म्हणून रद्द झाली. यांनी नाही भरले, सिद्धांतवाल्यांना तातडीनं पैसे भरायचे होते, त्यांनी भरले नाही म्हणून तोही गेला. सभापती महोदय, माननीय विरोधी पक्षनेते आणि अनिल परब साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे 2025चं पुन्हा व्हॅल्युएशन एकदा करू. MPID कोर्टासमोर पुन्हा जाऊ की साहेब हे व्हॅल्युएशन आलं आहे, म्हणजे कोर्टात सांगू, आमचे सक्षम प्राधिकारी जातील आणि पुन्हा मेरिटवर निविदा काढू. आणि 6,600 जे गुंतवणूकदार या ठिकाणी आहे त्यांची काळजी सरकारला आहे. ते जे काही पैसे या ठिकाणी या विट्स हॉटेलमध्ये येतील ते 6,600 जे या ठिकाणी ज्यांचे शेअर आहे, ज्यांनी या कंपनीमध्ये शेअर दिला धन झाला, ते या ठिकाणी त्या गरीब माणसाचे पैसे मिळाले पाहिजे. याकरता शासन पूर्ण प्रयत्न करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, केवळ राजकीय उद्देशातनं या ठिकाणी टीका टिप्पणी केली जाते. कारण व्यक्ती नजरेसमोर ठेवून, कारण 75 कोटीला निविदा निघाल्यानंतर एकदा, दोनदा, तीनदा जेव्हा रिस्पॉन्ड, जेव्हा 6 वेळा जेव्हा निविदेला रिस्पॉन्ड मिळत नाही तेव्हा ते कमी करत असतो. निविदा प्रक्रिया ज्यांना माहीत आहे त्याच्यातलं त्यांना समजतं आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची योग्य अशा प्रकारची प्रक्रिया करून हे झालेलं आहे. आणि त्यानंतर साहेब निविदा रद्द झाले, कॉज ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी संपलेला आहे. त्याच्यामुळं पुन्हा तोच विषय या ठिकाणी राजकारणातनं त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न आहे.
मला वाटतं निविदा रद्द झालेली आहे, कॉज ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी संपलेली आहे. पुन्हा नव्यानं जेव्हा त्या ठिकाणी आपण कराल तेव्हा काळजी घेण्याची आपल्याला विनंती आहे. त्याला उत्तर नाही मिळत आहे. मला वाटतं प्रवीण नाही, दरेकर नाही. बोलले तर मान्य नाही मंत्री नाही, महोदय माझा प्रश्न असा आहे की यांनी हे पहा, ओके हे कलेक्टरचं विरोधी पत्र आहे सभापती महोदय की आपण यशस्वी देकारदार म्हणून निश्चित करण्यात आलेलं आहे. एक पत्र आहे माझ्याकडे 21 तारखेचं. ही एजन्सी सिद्धांत मटेरियल प्रोक्युरमेंट अँड सप्लाय. ओके, माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस कलेक्टर या एजन्सीची मान्यता देतो, त्या एजन्सीचं 3 वर्षाचं ITR नाही सभापती महोदय, ती कंपनीच रजिस्टर नाही, त्याचं टेंडर तुम्ही कसे मंजूर करू शकता? माझा मुद्दा तो आहे. माझा मुद्दा कितीला गेलं, काय गेलं, 10 कोटी द्या, 5 कोटी द्या, पण तुम्ही ती कंपनी तर लिगल असली पाहिजे, तिचं इन्कम टॅक्स असलं पाहिजे 3 वर्षाचं. आणि मग आता तुम्हाला एवढा पुळका एवढ्या लवकर दिलं पाहिजे, तर हे जे 2nd नंबर आणि 3rd नंबरचे टेंडर यांनी आता अर्ज दिलेला आहे की आम्ही घेतो म्हणून. मग त्यांना का देत नाही? कोर्टात का अर्ज केला मग पुन्हा कलेक्टरनी तुमच्या? मग तुम्ही चुकी म्हणजे आता मग माझा मुद्दा असा आहे की संस्थाच रजिस्टर नाही सभापती महोदय. माझ्याकडे या संस्थेनं भागीदारी ऑफिसमध्ये केलेल्या अर्जाची प्रत आहे. माझ्याकडं जी संस्था आहे, ज्याचे मालक आहे, त्या संस्थेचे त्यांचे वडील मंत्री आहे राज्याच्या मंत्रिमंडळात, सभागृहात, त्यांचं माझ्याकडे इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे. याच्यामध्ये 0 रुपये दाखवलेले मुख्यमंत्री महोदय, आणि तो 67 कोटीचा टेंडर कसा घेऊ शकतो हा माझा प्रश्न आहे. मग 4 महिन्यामध्ये 67 कोटी कुठून येणार आहे? माझा प्रश्न बेसिक आहे. टेंडर तुम्ही त्या धनदा कॉर्पोरेशनच्या लोकांचे पैसे द्या. ती कंपनी काय फक्त वेदांत हॉटेल पुरती नाहीये, ती कंपनी पुणे, मुंबई वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉपर्टी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक आबासाहेब देशपांडे यांनी निर्माण केलेली ही हॉटेल आहे. सगळ्यात महत्वाचं त्यांची पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आणि असं असताना असं सगळं सभापती महोदय, माझं फक्त एवढा प्रश्न आहे सरकारला. आपण बसा. सभापती महोदय, विरोधी पक्षनेते सभापती बोलतायत, महोदय, आपण जरा बसा. माझा प्रश्न असा आहे आता मंत्र्यांना की जी कंपनीच रजिस्टर नाही, जिचं इन्कम टॅक्स 3 वर्षाचं नाही, हिला टेंडर देता येतं का? नसेल तर या कंपनीवर FIR करा, हिला ब्लॅकलिस्ट करा. हा माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये बसून बोलू नका. सॉलन्सी सर्टिफिकेट 40 करोडचं द्यावं आणि मिनिमम 45 कोटीचं फायनान्शियल इयर मध्ये सर्टिफिकेट असो. ही कंपनी 6 महिन्याची आहे, हे 3 वर्षाची अट टाकलेली ही नाहीये. माझं म्हणणं हा आहे मुद्दा बेसिक. तुम्ही याला उत्तर द्या. तुम्ही जर अशा पद्धतीने देत असाल, उद्या कोणी घेतं म्हणाल तर तुम्ही कशी काय देणार आहे कंपनी? माननीय मंत्री महोदय, सभापती महोदय, पहिले तर रेकॉर्डून हे काढलं पाहिजे की सुधीर तुकाराम देशपांडे यांनी हे हॉटेल केव्हाच धंदा कॉर्पोरेशनला विकलाय. त्यामुळं असं आहे, तुम्ही जे नाव काढता या ठिकाणी ते रेकॉर्डून काढलं पाहिजे, कारण हे केव्हाच विकलेलं आहे. सभापती महोदय, खरं तर मी वारंवार सांगतो आहे की याच्याबद्दल जे मान्य विरोधी पक्षनेते वारंवार ज्या कंपनीचं नाव घेत आहे, त्या कंपनीने जे काही निविदेच्या अटी होत्या, त्यांनी आमच्या प्राधिकाराने निविदेच्या अटी कमी करत आणल्या का? तर आणल्या. कारण काय की कोणीच येत नाही आहे, MPIT कोर्टातून वारंवार जात आहे. मग ही कंडिशन टाकली, ही कंडिशन कमी करा, ही कंडिशन कमी करा, करत 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 कमी केल्या. आणि ऐका, मी पुन्हा सांगतो, मी तुम्हाला कधी त्या ठिकाणी दिशाभूल करणार नाही. आमच्या प्राधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कोणीतरी याची ह्या विड्स हॉटेल जावं आणि हे या लोकांना पैसे वापस मिळावे, एवढीच भावना होती. आता या ठिकाणी कंडिशन कमी करत 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 नेल्या. आणि जे लोक आले त्याच्याबद्दल जेव्हा आक्षेप आला तेव्हा शासनाने किंवा तातडीने आमच्या प्राधिकाऱ्यांनी निविदा रद्द केली. मी आताही आपल्याला सांगतो, आता निविदा रद्द झाल्यामुळं आणि त्यामुळं मंत्री महोदयाचं कंप्लेंट होऊ द्या, सभापती महोदय, पूर्ण करू द्या. मी आपली मंत्री महोदय उत्तर देत आहेत, उभे आहेत. आपण जर सभापती महोदय, जी निविदा आली होती त्या निविदेमध्ये ज्या कंडिशन प्राधिकरणाने, अरे मंत्री महोदय उत्तर देत आहेत.
शिरसाट साहेब खाली बसा. आपण जरा बसा. मंत्री महोदय उत्तर देत आहेत. मंत्री महोदय उत्तर देतात. माननीय सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब जरा आपण खाली बसा. शिरसाट साहेब खाली बसा. आपण जरा बसा. विरोधी पक्ष नेते मंत्री महोदय उत्तर देत आहेत. मंत्री महोदय उत्तर देत आहेत. मंत्री महोदय उत्तर देत आहेत. आपण मी वारंवार सभागृहात 15 मिनिटांपासून सांगतो आहे की ही निविदा प्रक्रिया संपूर्ण रद्द झाली आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये चर्चा करण्यामध्ये काही अर्थ उरत नाही. आणि ज्या ज्या कंडिशन प्राधिकरण टाकल्या होत्या त्या कंडिशन प्रमाणे निविदा झाली होती. 25% रक्कम ही कंपनी भरू शकली नाही म्हणून यांची निविदा रद्द केली. त्यामुळं निविदा रद्द केल्यामुळं आता या लक्षवेधीला अर्थ उरत नाही. भाई जगताप. एक मिनिट मी घेतो ते. सभापती महोदय असं आहे की आता हे सगळे जे काय ऐकायला मिळतंय, तुम्ही इकडे राहिलात, मंत्री राहिलात, आता आपण वरती बसलेले आहात. थेट प्रश्नावर या 40 थेट प्रश्नावरच येतोय. पण प्रश्न असा आहे ना की हे जे गोल चाललंय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, हा काळ जो सोकावताय आणि ज्या पद्धतीने बसून बोलू का? जी कंपनी रजिस्टर्डच नाही, जी कंपनी ज्याच्यामध्ये भागच घेऊ शकत नाही, बाकीच्या 3 कंपन्या रजिस्टर्ड आहेत, भाग घेऊ शकतात, मग त्या कंपनीला कोणाच्या दबावाखाली करण्यात आलं हा प्रश्न तर महत्वाचा आणि मूळ प्रश्न तोच आहे. आणि जर इतकं जर ह्यांना स्वच्छपणे आणि याच्या पद्धतीने जायचं होतं तर तुमचा जो कोर्टाने नियुक्त केलेला अधिकारी, तो प्राधिकरण म्हणून जो वावरत असताना तो माणूस असा कसा वागू शकतो? ज्या वेळेला कोर्टाने हे करत असताना असं सांगितलं का की नाही रजिस्टर्ड नसलं तरी त्याला द्या टेंडर, असं सांगितलं का? कमी करत आलो म्हणजे काय? कायद्याच्या चौकटीमध्ये कमी आलेले 4 लोक तर आहेतच ना, त्याच्या मागे 4 लोक आहेतच ना, आणि ते सगळे रजिस्टर्ड आहेत. मग त्या सगळ्यांना डावलून हा कोण 30 मार्क आला जी त्याला हे करून देणार, आणि तरी सुद्धा आपण त्याचं भलामण करतात, त्याला पाठीशी घालण्याचं काय कारण आहे? म्हणून माझा साधा प्रश्न, याच्यावर आपण गुन्हा दाखल करणार का? जो आपला अधिकार आहे, कारण चुकीच्या पद्धतीने दोघांवर अधिकार हे झाला पाहिजे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. कोर्टाने ज्याला प्राधिकरण म्हणून तुमच्या विभागाचा अधिकारी नियुक्त केला, त्याने जो हा मूर्खपणा केलाय त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार का? आणि चुकीच्या पद्धतीने टेंडर ज्यांना दिलं गेलेलं आहे, जी रजिस्टर्ड कंपनी नाही, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करणार का? सभापती महोदय, मी तिसऱ्यांदा सांगतो आहे की ही कंपनी नोंदणीकृत आहे का? तर नोंदणीकृत आहे. नंबर 1. मी साहेब तुम्हाला सभागृहात टेबलवर पटलावर ठेवतो. सभापती महोदय, कंपनी नोंदणीकृत आहे. MPID कोर्टाने व्हॅल्युएशन मान्य केलं आहे. निविदा प्रक्रियेत जर आपल्याला वाटतं की तुम्हाला वाटतं की त्रुटी झाली असेल, त्याची मी चौकशी करीन. पण आता ही रद्द झाल्यामुळं पुन्हा पुढची निविदा काढताना काळजी घेऊ. शशिकांत शिंदे. माझा स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे. आपण सांगितलं की निविदा रद्द केलेली आहे. विरोधी पक्षनेत्यांनी एकच प्रश्न विचारला, जर पहिला जो निविदा भरणारा होता तो जर डिस्क्वालिफाईड झाला तर 2 आणि 3 नंबरनी मागणी केली होती की आम्हाला द्या, तर ते नियमानुसार आपण देऊ शकत होता. निविदा प्रक्रियेच्या कागदातून दुसऱ्या आणि तिसऱ्याला तुम्ही का दिलं नाही? निविदा प्रक्रिया रद्द करण्याचं मग ते कारण काय? 1. आणि जर ते करताना अधिकारी चुकीचा वागला असेल तर त्याच्यावर कारवाई करा. हे 2च उत्तर आहे. निविदा प्रक्रिया तुम्ही फर्स्ट सेकंड थर्डला चान्स द्यायला पाहिजे नव्हता ना, त्याला चान्स न देता तुम्ही प्रक्रियाच रद्द केली. त्यामुळे या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये ही रद्द करण्याचं कारण काय? मंत्री महोदय. उत्तर देऊ दे ना. हो, अनिल परब. त्याचं म्हणणं सभापती माननीय महोदय, मुख्यमंत्री बोलतायत. आपण जरा बसा. नाही
आत्ताच जो विषय आला की महसूल मंत्र्यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवकाचे कोण असतील त्यांचं नाव घेऊ नका, ते रेकॉर्डवरती काढा. आम्ही त्यांचं बिलकुल नाव घेऊ इच्छित नाही. परंतु राष्ट्रीय संघाचे कोणतरी महान व्यक्ती ज्या वेळेला आपल्या कष्टाच्या पैशाने असं हॉटेल उभं करतो आणि त्याच्या कष्टाच्या पैशाचं आपलं सरकार एक घोषणा करतं, ना खाने दूंगा ना खाऊंगा ना खाने दूंगा, ही घोषणा करून मुख्यमंत्री आपण सभागृहात आहात की आपल्या संघाच्या एका माणसाने बनवलेलं हॉटेल ते कोणालाही विकलं गेलं असेल. आज गरीब मरतायत तिकडे. आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या भ्रष्टाचाराला आपण मान्यता देता का? आणि जर अशा प्रकारे रिंग करून आपण सांगताय कोण आले नाहीत, हे पत्र आहे हॉटेल विकत घेणाऱ्यांचं, हे आपल्याकडे पाठवतो, त्यांना देता आलं असतं हॉटेल. परंतु सगळं दबावाखाली काम चाललेलं आहे. आणि म्हणून अशा दबावाखाली, मंत्र्यांच्या दबावाखाली आमचा एकच प्रश्न आहे की ज्या अधिकाऱ्यांनी ही रिंग मान्य केली त्याच्यावरती कारवाई करणार का? आणि ज्यांनी खोटी कागदपत्र सादर केली तो देखील शासनाची फसवणूक आहे. आपण गृहमंत्री आहात, आपल्याला कायदे चांगले माहिती आहेत. ज्यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे की मी एलिजिबल नसताना मी रिंग मध्ये जातोय म्हणजे मी शासनाची फसवणूक करतोय, तर अशा फसवणूक करणाऱ्या कंपनीवरती आपण कारवाई करणार का? एवढे आमचे दोन प्रश्न आहेत. आता उत्तर पण मंत्री कसं उत्तर देणार सभापती मध्ये? त्यांचं नाव घेतलेलं नाहीये, त्यांचं नाव घेतलेलं नाहीये सभापती मध्ये. मुख्यमंत्र्यांनी द्यावं. माननीय मुख्यमंत्री उभा राहिले, माननीय सभा खाली बसा. माननीय मुख्यमंत्री सभागृहामध्ये माननीय सभापती मुख्यमंत्री उत्तर द्यायला उभा राहिले. उत्तर मीच देणार आहे, पण त्यांचं नाव घेतल्यामुळे त्यांना खुलासा करण्याचा अधिकार आहे. तेवढं स्पष्टीकरण द्या, उत्तर मीच देतो. घेतलं ना तुम्ही? असं नाही. मुख्यमंत्री बोला, श्रीसाठ बोला. मुळामध्ये मुख्यमंत्री बोलतायत आपण. मला या थोडक्यात आपलं लक्षवेधीवर बोलायचं नव्हतं, परंतु माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी नाव घेतल्यामुळे मला बोलावं लागतं. मंत्री कोण म्हणजे ना, संजय शिरसाट म्हणजे कोण दुसरा आहे? ऐकून घ्या सभापती महोदय, मुळामध्ये अरे का खोटं बोलता यार, कधीतरी ऐकून घ्या. सभापती महोदय, मुळामध्ये लक्षवेधीमध्ये तुम्हाला नेमकं काय मांडायचंय? हॉटेलच्या किमतीबद्दल बोलायचंय, एजन्सीबद्दल बोलायचंय का अधिकाऱ्याबद्दल बोलायचं? एकदा ठरवून घ्या ना. मी बोलतो ना, आता मी बोलतो ना, थोडं समजून घ्या. महाजन साहेब, पहिला मुद्दा आला की हॉटेलची किंमत ही कोणी काही महाशय सांगतात 130 झाली पाहिजे, 160 झाली पाहिजे, 200 झाली पाहिजे. मूळ तुम्ही समजून तर घ्या विषय काय आहे. एक हॉटेल स्थापन झाली 30 वर्षापूर्वी. काही भागधारक, शेअर होल्डर एकत्रित आले, त्यांनी त्यात शेअर टाकले. ऐकून घ्या, पहिला विषय ऐकून घ्या. एकत्रित आले, त्यांनी ती कंपनी स्थापन केली. ते झाल्यानंतर त्या भागधारकांना असं वाटलं की आम्हाला फसवलं गेलं, ते कोर्टात गेले. कोर्टामध्ये जाऊन त्यांनी विनंती केली की आम्हाला आमचे पैसे पाहिजेत, आम्ही जे पैसे या हॉटेलमध्ये टाकले ते पाहिजेत. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ती कोर्टाच्या माध्यमातून चालते. या ठिकाणी त्या ठिकाणी कोर्टाने आदेश दिलेले आहेत. हे या महसूल विभागाचं काम नाही, महसूल विभागाचा कर्मचारी त्या ठिकाणी त्यांना बोलता आलं. त्या ठिकाणी कोर्टाने निर्देश दिलेत. प्रत्येक टेंडर हे कोर्टाच्या आदेशानुसार काढण्यात आलेलं आहे. प्राइस कोणी ठरवली? प्राइस हे अधिकाऱ्याने ठरवलेली नाही, प्राइस हे कोर्टाने ठरवली. तुम्हाला जर विरोध करायचा असेल तर तुम्ही तो कोर्टाचा करा. कोर्टाने सांगितलंय
6 वेळेला टेंडर झालं, कोणीही आलं नाही, कोणीही आलं नाही. दरवेळेला टेंडर फ्लोट करताना कोर्टाची परमिशन घ्यावी लागते. कोर्टाची परमिशन घेतल्यानंतर टेंडर फ्लोट होते. अधिकाऱ्याचा त्याच्याशी काही संबंध नाही. दुसरा महत्वाचा आहे की कोणताही टेंडर मध्ये सहभाग घेत असताना नॉमिनल रक्कम भरावी लागते की किंमत 15 लाख रुपये असेल. त्याच्यामध्ये भाग घेतल्यानंतर जर ते मान्य झालं त्याच्यानंतर 25% रक्कम भरणे, त्याच्यानंतर 75% रक्कम भरणे. परंतु हे यांना ऐकायचंच नाहीये, यांना ऐकायचंच नाहीये. मुळामध्ये यांना ती प्रोसेस कळाली नाही. हे दलाली करण्याचं जे काम करतायत ना, यांना बेस नाहीये. यांनी सांगावं जा कोर्टाच्या समोर, सांगा कोर्टाला तुम्ही हे चुकीचं केलेलं आहे. कोर्टाला बोला ना तुम्ही. जेव्हा कोर्टामध्ये मॅटर आहे तुम्हाला बोलायचा अधिकार काय प्राप्त होतोय? तुम्ही कसं बोलू शकता? तुम्ही कोर्टाच्या विरोधात बोलतायत. त्या अधिकाराचा काही संबंध नाही. म्हणून यांना दरवेळेला आपलं काही लोकांनी आपलं उखळ पांढरं करण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी हा रचलेला डाव आहे. म्हणून यांना कोर्टाच्या आदेशानुसारच जागेवर बसा. सभापती महोदय, मुळामध्ये अरे ऐकून तर घ्या. दलाली करण्यापेक्षा ऐकून तर घ्या. मी सांगतोय ना. तुम्हाला जर कायदा कळत नसेल तर आमच्याकडून शिकून घ्या. यांना मुळामध्ये या गोष्टीचं भांडवल करायचंय. शिवसेना प्रमुख असताना जोड्याने मारला असता. आता मराठी माणूस पुढे चाललेला पाहवत नाही यांना. मराठी माणूस पुढे झालेला पाहवत नाही हे नाव देत आहेत. म्हणून आता ही जी काय कोर्टाची प्रक्रिया आहे, आपण जागेवर या कोर्टाच्या प्रक्रियेनुसार काम झालेलं आहे. 20 तारखेपर्यंत टाइम दिला होता. 25% भरायचा टाइम आहे 20 तारखेपर्यंत दिला होता. 20 तारखेपर्यंत पैसे भरले नाही तर ती प्रक्रिया ऑटोमॅटिक रद्द होते. कदाचित हा कायदा यांना माहिती नाही. म्हणून यांनी जे काय आरोप केले ते एकदम बिनबुडाचे आहेत. माननीय मुख्यमंत्री आपण बसा. सन्माननीय सभापती महोदय, कुठल्याही नियमाचं उल्लंघन झालं नाही. माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सिद्धांत शिरसाट यांच्या मंत्री महोदयाच्या दबाव आहे का असा शब्द वापरल्यामुळे शिरसाट उभा राहिले आणि त्याचं क्लेरिफाय केलं. आता माननीय मुख्यमंत्री बोलतात आपण जरा बसा. आपण त्याचा नामोल्लेख केला नाही पण सिद्धांत शिरसाटचे वडील असं बोलले. कुठे माननीय सभा चे वडील अरे पूर्ण नाव घेतलं ना तुम्ही. आता आपल्याला अपेक्षित उत्तर माननीय मुख्यमंत्री देत. बसा जरा. हे प्रस्तुत प्रकरणामध्ये सन्माननीय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ही सगळी प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात येईल. मंत्र्यांनी देखील आपला खुलासा या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला मान्य असो की नसो त्यांचा खुलासा झालेला आहे. तथापि या ठिकाणी आपण काही मुद्दे मांडलेले आहेत आणि अशा प्रकरणामध्ये पारदर्शिता असली पाहिजे. म्हणून या संदर्भात अटी शर्ती किंवा इतर प्रक्रियेमध्ये कुठे अनियमितता झालेली आहे का याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल.